आणि हे असं भिंतीवरती लावायला छान दिसत. आता मी नाही म्हणती रेनकोट घ्यायला, तरी यांचा सुरू येईल रेनकोट घ्यायचा हिच्यासाठी म्हणून. तर हे बघा किती झालंय बिल. पसारा केलाय, आता हा आवरून घेते अगोदर. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजसुद्धा यांना सुट्टी आहे, शनिवार आहे. तर म्हटलं हे घरी आहेत तर बाहेरचे कामे करून घेऊयात. तर ग्लोसरीज वगैरे सगळं आणणं होतं, डीमार्टमधून भरपूर असं सामान आणणं आहे. तर पावसामुळे बऱ्याच दिवसापासून जाणं झालं नाही, तर म्हटलं आज जाऊन घेऊन येऊया. तर सकाळचं सगळं आवरलं आहे मी आणि आता वाजलेत 12, करेक्ट 12 वाजलेत. तर म्हटलं जाऊन येऊया, कारण दुपारी गेलं तर मग गर्दीसुद्धा होते आणि ऊनसुद्धा आहे. आता पाऊस एकदम उघडला आहे, असं वाटत नाही 8 दिवस पाऊस सुरू होता पुण्यामध्ये म्हणून. तर चला आता जायचं आहे. सानूसुद्धा रेडी. चल सानू. इकडे बघ. काय घेतलं सानूनी? छाता. ती याच्यासाठीच आलेली होती स्पेशल. हो ना, छाता आणि रेनकोट घ्यायचा तिला. अर्धी शॉपिंग झाली आमची आणि यांना काहीतरी इलेक्ट्रिसिटी रिलेटेड घ्यायचंय, तर ते घेत आहे. मोटू पतलूवाला टूथपेस्ट घेतलं, मोटू पतलूवाली छाता घेतला. मज्जे सानूचे. मला थोडं भरण्या वगैरे सुद्धा घेणं होतं, तर ग्लासच्या नाही घ्यायच्या आहेत मला, काचेच्या हवे. प्लास्टिकच्या घ्यायचा विचार आहे माझा, तर बघू आता मिळतं का नाही. त्यांचं झाल्यावर मग मी बघते. छान कलेक्शन आलेलं आहे ह्यावेळी. आता मी नाही म्हणती रेनकोट घ्यायला, तरी यांचा सुरू येईल रेनकोट घ्यायचा हिच्यासाठी म्हणून. आणि ही पण हा 2 मिनिटं थांब ना. नाही ना, आता इथं बसून खाणं चाललंय मॅडमचं. हो ना, किंडर जॉय. दमच निघत नव्हता बिल करेपर्यंत, पण बाहेर आलोय. तरी ह्यावेळी एवढं परेशान नाही केलं ना, खूप शांत राहिली ती, पण शेवटी किंडर जॉय साठी होतो. नेहमी जास्त त्रास देते. तर आताच घरी आलोय आम्ही आणि हिचं बघा घरी आल्या आल्या काय चाललंय. आता ते किंडर जॉय मध्ये जे खेळणे निघाले होते ते सोडून ती भरण्यांसोबत खेळतीये. तर चला तुम्हाला लगेच दाखवून देते की मी काय काय आणलंय. तसं विशेष तर काही नाही, किराणा आहे जास्त. तर हे बघा किती झालंय बिल. 3614 रुपये. आणि आलं काय, एक पिशवी आणि दुसरी थोडीशी पिशवी. तर आता एवढ्याचं काय आणलं दाखवते. ह्या भरण्या आहेत, 4 आणल्या मी. ह्या मला 99 रुपीजला 4 मिळाल्या, म्हणजे साधारण एक 25 रुपयाला. आणि त्यानंतर आता हे सगळं तर किराणाच आहे. फरसाण, ब्रेडचं पॅकेट, शेंगदाणे, तांदूळ हे साईडलाच ठेवते. आणि पास्ता सानूसाठी, मखाने, हे तर सगळं किराण्यातलंच आहे. चहा पावडर. ह्या डीमार्टमधल्या घासण्या खूप छान राहतात, खूप दिवस टिकतात. तर एक आणली मी. आणि ड्रायफ्रूटमध्ये मनुका, खारीक, खजूर आणली आहे. आणि
फुटाणे सानूसाठीच आहे, सानूला खूप जास्ती आवडतात. आणि धूपचं पॅकेट आणलं आहे आणि हे फक्त 55 रुपयाचं आहे, एवढं मोठं पॅकेट. आणि डीमार्टमध्ये मी मोस्टली अशाच वस्तू घेते की त्या स्वस्त बघून घेते, बाहेर त्याच किमतीत मिळणाऱ्या वस्तू मी दुकानातूनच आणते, असं असतं माझं. आणि कम्फर्टची बॉटल, तर या सीड्स आणल्यात मी, वॉटरमेलन सीड्स, परत हे जवस आहे आणि हे कोणत्या, हे सूर्यफुलाच्या बिया आहे. तर ह्या सगळ्या सीड्सना मी ड्रायफ्रूट्सचे लाडू करण्यासाठी आणलेलं आहे. खारी, खजूर हे ते सगळं मला सानूसाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे, त्यासाठी आता बघू कधी बनेल. सामान तर घेऊन आले आणि काजू आणि बदाम तर घरात होते, तर ते स्किप केले, ते सोडून बाकी सगळे ड्रायफ्रूट्स आणले. चिक्की, आम्ही जे साबण यूज करतो ते सिंटॉल आणि तिथं ना मसाल्यावर 10 रुपीज ऑफ राहता, बाहेर 45 रुपयाला मिळतो आणि हाच मसाला तिथे 35 रुपयाला मिळतो. तर हा एक पनीर बटर मसाला आणि हेच साबण, टूथपेस्ट, सानूसाठी वेगळं टूथपेस्ट, आमच्यासाठी वेगळं. आणि तिने हे तिथंच फोडलेलं कसं तरी आणलं. मटकी दुकानात महाग मिळते, तिथे जरा स्वस्त असते. आणि बाकी हेच टाईल क्लीनर किंवा टॉयलेट क्लीनर, टूथब्रश, हे ते छोट्या छोट्या वस्तू आहे. टूथपेस्ट, साबणा, भांड्याच्या कपड्याच्या, हे सगळं आता किराण्यातलंच आलं, तर हे साईडला ठेवते. आणि माझे 2 पार्सलसुद्धा आलेत, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आत्ताच आले, जस्ट आम्ही घरी आलो आणि पार्सल आले. तर बाहेरून तर सुंदर दिसत आहे, बघू कशी होतं. वाव, खूप सुंदर आहे, कपडा पण खूप छान आहे. आणि याच्यावर ना अशी स्वस्तिकची डिझाईन आहे. खूप छान आहे आणि असं शायनी कपडा सुद्धा आहे. येल्लो कलरचा आहे एक आणि एक रेड कलरचा आहे. मला तर आवडले, देवासाठी, देवघरात टाकण्यासाठी खूप सुंदर आहे. स्वस्तिक आणि कलशची डिझाईन आहे, खूप छान आहे. आणि हा एक रेड आहे, हा पण असाच असेल, तर हा नंतर दाखवते परत. तर मी ना ह्या फोटो फ्रेम्स ऑर्डर केल्यात मीशोवरून. ह्या अशा आहेत फ्रेम्स, छान आहेत ह्या. दुसऱ्या पण दाखवते, 4 होत्या त्या. आणि ह्या अशा 2 आहेत. तर म्हणजे खूप अशा मजबूत नाही आहे ह्या, दिसायला खूप सुंदर आहे पण खूप जास्त मजबूत नाही वाटत आहे मला. तर बघते यांना विचारून ठेवू की रिटर्न करू, कारण त्याचं कॉर्नरला थोडंसं तुटलेलं आहे इथे. असं बघू आता, बाकी दिसायला तर सुंदर आहे. आणि हे असं भिंतीवरती लावायला छान दिसेल, म्हणजे खूप फ्रेश आहे वरतून. आणि हा काच नाही आहे ॲक्च्युली, असं पेपर टाईप आहे, जाड पेपर, प्लास्टिकचा पेपर सारखं. तर ह्या फ्रेम्स मी ऑर्डर केल्या 385 रुपयाला. आणि
हे देवाचे कपडे मी ऑर्डर केले 135 रुपयाला 2. तर हे साधारण 1 मीटरच्या आसपास आहे, 90 सेंटीमीटर तर असेल. तर मग अर्धे अर्धे कट करून पण टाकल्या जाते, 2दा यूज होईल. छान आहे बघ. तर चला आता तुम्हाला दाखवायच्या नादात मी एवढा सगळा पसारा केला आहे. आता हा आवरून घेते अगोदर आणि मग बसते. बाकी सगळं तर सकाळी आवरून गेले होते, ते एक चांगलं झालं. आणि फोटो फ्रेम्स त्यांना दाखवून बघते. मी इथे हॉलमध्ये लावायला अशा ऑर्डर केल्या होत्या, बघू लावता येतं का. आता मला सामान आवरायचंच होतं, तर मध्येच यांनी बाहेरून वडापाव भजे हे सगळं गरमागरम घेऊन आलेत मस्त. तर म्हटलं अगोदर गरमागरम वडापाव खाऊन घेऊया आणि मग नंतर आवरून घेऊया. तर असं शनिवार रविवार एखाद्या वेळी आमचं ठरलेलं असतं बाहेरचं. बाकी वीकडेजमध्ये आम्ही अजिबात बाहेरचं खात नाही, शनिवार रविवारच असतं फक्त. आणि सानूलासुद्धा जास्त देत नाही आहे आता त्यामुळे. आणि तिला असलं बाहेरचं खूप जास्त आवडतं, वडापाव, फ्रेंच फ्राईज, मंचुरियन हे सगळं तिला बाहेरचे स्ट्रीट फूड खूप जास्त आवडतात. आता बघा तोंड जळलं आहे, एवढा गरम वडापाव होता तरी पण तिला छान छान करायचंच आहे. हे बघून तर आम्हाला खूप जास्त हसू आलं. तर चला आता सामान आवरायचंच आहे. आता किराणा वगैरे सगळं डब्यांमध्ये भरून ठेवावं लागेल. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.